प्रवास प्रवचन मालिकेसाठी आपल्या भोजन पंचायत समिती मार्फत या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यासाठी मला 1 महिन्यापूर्वी पवार साहेबांनी मोदीच्या यांनी मला निमंत्रित केलं आणि ते मी निमंत्रण स्वीकारलं. तर बंधू आणि भगिनी या कार्यक्रमाला जे उपस्थिती आहे त्यांना मी वंदन करतो, अभिवादन करतो. आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराज, उपसभापती विनोद मोरे साहेब, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, उपकार्याध्यक्ष मनोज मोरे, सरचिटणीस राजेश गाडगे, अतिरिक्त सरचिटणीस विठ्ठल जाधव, प्रकाश करोळकर, चिटणीस श्रीधर साळवी आणि निवडणूक मंडळाचे मिलिंद जाधव, आवाज नाही, विश्वस्त सुभाष जाधव, संतोष भाऊ बगडे, प्रकाश खाते, अतुल, सर्व बौद्धचारी आणि बौद्धचारिणी सुद्धा बंधू आणि भगिनी. काही लोकांची नावं मी चुकली असतील, परंतु माझं हार्ट भोजन पंचायत समितीमध्ये आहे. ती माझी मातृ संघटना आहे आणि त्याचे ऋणानुबंधन व्यक्त करण्यासाठी मी संधी बघत असतो, संधी बघून त्यामुळे मी आज आनंदी आहे. तर अनेक वेळा मी विद्यार्थी दर्शेपासून मी माझ्या शाळेतला कॉलेजला इथून मी दान घेतलेलं आहे पुस्तकात. या मातृ संघटनेने राहायला वरळीला शाखा नंबर 124 मोहन साळवी वगैरे जुने तुमच्या परिचय सांगतो. एलवी आंबोडकर, सीताराम एलवी आदी जी मंडळी आहे. आणि विद्यार्थी 8वीलाच असताना 8वी-9वीला मला शाखा नंबर 126च्या लोकांनी वर्षावासामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धर्मग्रंथाचं वाचन करण्याची संधी. शाखेने तिथे सुद्धा हा कार्यक्रम सुरुवात केला आणि त्याच्यावर मला विद्यार्थी दर्शेपासून मला जे काही धार्मिक संस्कार जे मिळाले त्याचा हा आविष्कार आपल्या समोर उभा आहे. तदनंतर वरळीत असताना मी जपानी मंदिरामध्ये जाऊ लागलो. आई वडील म्हणायचे तुम्ही इकडे तिकडे गोट्या वगैरे गडबड करता, वरळी म्हणजे तुम्हाला एरिया माहित आहे. तर ते म्हणाले विहारात जा, भिक्षूंच्या बरोबर राहा, त्यांची सेवा कर. आणि मग तिथे मी जाऊ लागलो आणि खरोखर त्यांची सेवा करण्यात आनंद मिळाला. 100 वर्षाचे गुरुजी दर्शन झालं आणि अशा प्रकारे त्या विहारामध्ये अनेक लोकांचं दर्शन झालं, त्यांची सेवा करण्याची मला संधी मिळाली. आज जो दिवस आहे तो वर्षावासाचे आपण कार्यक्रम करतो आहोत आणि त्यासाठी आपण सगळे मान्यवर हे खरं म्हटलं तर आपले पदाधिकारी सुद्धा बौद्धचार्यांच्या बरोबर आहेत. हे मला विशेष वाटत आहे. मी त्यांना कौतुक करतो, अभिनंदन करतो की एकदा पदाधिकारी झाला, नेता झाला, कार्यकर्ता झाला, तो धर्माला दुय्यम मानतो. ते बघून घेतील बौद्धचारी. ते भिक्षूंचं काम आहे, ते आमचं काम नाही आहे. अशा प्रकारे आपण धम्माबद्दलची जी काय अश्रद्धा निर्माण करतो ते फार वाईट आहे. परंतु इथे माननीय आपले नेते आनंदराज आंबेडकरांनी ही जी काही सिस्टीम निर्माण केलेली आहे ती सिस्टीम मला फार भावलेली आहे. अनेक वेळा त्यांच्या गाठीभेटी होत आहेत. तिकडे आंबेडकर भवन मध्ये होत आहेत, इथे होत आहेत. त्यांच्या वाढदिवसाला सुद्धा मी गेलो होतो आणि अशा प्रकारे त्यांची सुद्धा इच्छा होती. गेल्या वेळी सुद्धा आम्ही आलो होतो, ते म्हणाले इथे या, मला सुद्धा तिकडे बोलवा. आणि
आपण एकमेकाला मदत करूया, सोबत करूया, संगत करूया. आणि त्या दृष्टिकोनातून मला पंचायतचे आभार मानायचे आहेत की माझ्या मुलगी 2013ला दोन्ही पाय गेली ऍक्सिडेंट आमच्या केळवच्या घाटामध्ये. आणि मग मदतीसाठी मी फिरत होतो. आणि काही ना काही त्यावेळी चिडी जाधव होते, भगत साहेबांना सांगितलं आणि मला मदत झाली. त्याचं मी पुण्यानुमोदन करतोय, धन्यवाद देतोय. त्यांचा मी खरंच ऋणी आभार मानतोय. खूप म्हणजे ह्या आज संधी मला मिळाली आहे. व्यक्तिगत सांगणं आणि सामुदायिक सांगणं हे महत्वाचं. शाखा नको आमची नालासोपाराची श्रीधर साळवी आहे, 15,000 रुपये त्यांनी ताबडतोब त्या एका शाखेने जमा करून मला दिली. अनेक लोक इथे आहेत की जे मला सतत कुठल्या प्रकारचा भेदाभेद न करता वर्लीमध्ये रवींद्र लोकांनी प्रवचन ठेवतात. आमचे तांबे हे सुद्धा बांद्र्यामध्ये, पवार, चुनाभट्टीमध्ये धोत्रे बाबा, अनेक ठिकाणी आपण मी जो काय क्रॉस द बॉर्डर आपल्याला बाबासाहेबांचं काम करायचं. संस्था वेगळी असेल पण आपल्याला व्यापक काम झाल्याशिवाय धम्मक्रांती गतिमान होऊ शकत नाही. आणि आपला अनुभव लोकांना दिल्याशिवाय लोक आपल्यासारखे नीतिमान होणार नाही. हा माझा ध्यास आहे, हा माझा अभ्यास आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जो काय मी अनुभव घेतलेला आहे 30-40 वर्षाचा, तो मी काय सतत तो असा देतो आहे, लोकांना वाटतो आहे, तो डिस्ट्रीब्यूट करतो आहे की आपलं आयुष्य काय. पण जो खजिना आपल्याला मिळालेला आहे त्यामुळे खरं म्हटलं लहानपणापासून मी चैत्यभूमीवर जात होतो आणि भैयासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेत होतो आणि त्यांचे भेट झालेली आहे. त्यांच्या बरोबर ते असे भगव्या शर्टाचे काय त्यांचं नाव असायचं, दादरला राहणारे ते असायचे. आठवतं तुम्हाला नाव कळत? दादरला चालणारे पण सतत त्यांच्या बरोबर ते असायचे. तर त्यांनाही भेटलेलो आहे. इव्हन आमच्या संघाचे धम्मचारी, ज्येष्ठ धम्मचारी विमल गिरते आता बंद झालेले आहेत. लोकमित्र भारतामध्ये धम्मकार्य करण्यासाठी भैयासाहेब आंबेडकरांना आम्ही भेटलो आणि सांगितलं तुमचा आशीर्वाद पाहिजे. तुम्ही म्हणत असाल तर आपण एकत्र काम करू. हे म्हणाले नाही, तुमची इंटरनॅशनल संस्था आहे. आम्ही जे भारतीय लोक आहोत, बाबासाहेबांनी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा निर्माण केली आहे. आम्ही करत आहोत. आपण मैत्रीपूर्ण एकमेकाला सहकार्य. मी साक्षीदार आहे. पुण्याचे 4-5 लोक आणि मी मुंबईतला एकटा आहे. त्यामुळे ही कधी कधी तरी आपल्याला व्यक्त करावं लागतं, सांगावं लागतं सत्यता. जे भेटत नाही फक्त ते डाऊट घेतात आणि स्वतःला आणि इतरांना आउट करतात. तर तसं नाहीये. आपण पाहिलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून जे म्हणाले तुम्ही सुरुवात करा. पीएस सोसायटीना भेटलो, तिथे भैयासाहेब होते, तिथे यादव होते, तिथे तलवटकर होते, तिथे पीटी वराळे होते. ते म्हणाले हे बघा मुलांसाठी आहे सिद्धार्थ विहार, पण मुलं त्याचा काही वापर करत नाही, तुम्ही वापर करा. आणि हा म्हणतात त्यांनी आम्हाला ते दिलं. आणि तुम्ही प्रत्येक बौद्धचार्यांनी प्रत्येकाने हजेरी लावलेली आहे असं मला वाटतं. 100-150 लोक प्रत्येक शनिवारी आहेत. बौद्ध महासभेचे होते, भिक्षू येऊन तर स्टेजवर बसायचे आणि पंचायतचे बौद्धचार्य होते. सगळ्या प्रकारचे सगळ्या लोकांना आम्ही संधी दिली. तर मान्यवर लोकांना प्रबोधनासाठी आता तुम्ही जसे बोलवता तसे प्रबोधनासाठी आम्ही बोलत असू. आणि बाबासाहेबांची धर्मक्रांती सर्वांपर्यंत जावी हा उद्देश होता. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, मी हे प्रस्तावना ह्यासाठी करतो आहे की आपल्याला कळलं पाहिजे आपली मातृ संघटना मी हे बौद्धजन पंचायत समिती आहे, आपली मातृ संघटना बौद्ध महासभा आहे. लक्षात घ्या, आम्ही इतर ज्या हजारो संस्था असतील त्या संलग्न आहेत. त्या सोबत आपल्याला आहे. पण सगळ्यांना कधी कधी जेव्हा मेळावे होतात, कार्यक्रम होतात, तेव्हा त्या
जे प्रज्ञावान लोक आहेत त्यांनी कधी कधी या लोकांना एकत्र आणणं आवश्यक आहे. जसं आता बौद्ध महासभा आणि पंचायतचे लोक तुम्ही वारंवार एकत्र येत आहेत. आंबेडकर भवनला जाताना मला पाहायला मिळतं आमचे नायगावचे बोधचार्य कांबळे साहेब ते तिथे असतात. ते नेहमी सांगतात. त्याचप्रमाणे अनेक लोक भेटतात. इथे आमचे बाबासाहेबांचं विद्यार्थी चाळी स्मारकासाठी लढा देणारे लोखंडे पण इथे आहेत. तर ह्या गोष्टी मी इथेच सांगतो थांबतो आणि माझा जो विषय आहे तो आपला पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. काय विषय आहे? 4 ब्रह्मविहार. 4 ब्रह्मविहार. आता हे ब्रह्मचं नाव ऐकल्यानंतर आपल्याला सुद्धा अचंब होतो. हे ब्रह्म काय भानगड आहे? परंतु या ब्रह्माविषयी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या महान ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. भगवान बुद्ध आणि त्यांचा धर्म या ग्रंथामध्ये भाग 5 पान नंबर 190 मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आपल्याला ब्रह्मलोकामध्ये प्रवेश करायचा आहे. या जीवनात ब्रह्मलोकाचा अनुभव घ्यायचा. जसं बाबासाहेबांनी आपल्याला प्रश्न केला की बुद्धत्व प्राप्तीनंतर सिद्धार्थाचा बुद्ध झाला, बुद्ध गयेला. ते बुद्धत्व प्राप्तीनंतर बुद्ध 6 आठवडे तिथे शांत निवांतपणे बसले. एवढी 6 वर्ष तपश्चर्या केलंय आणि आता मला बोधिचर्या प्राप्त झालेली आहे. पण हा सखोल अनुभव आहे कोणाला पटणार आहे? कोण खरं मानणार आहात? तुम्ही बुद्ध आहात, तुम्ही अरहंत आहात की कोण आहात हे कोणाला कळणार आहे? तर अशा प्रकारे ते चिंतन करत होते. अशा प्रकारे ते अंतर्मुख होत होते. स्वतःला पाहत होते की मला कोण ओळखणार आहे, मला कोण जाणणार आहे की 6 वर्षाचा मी हा धर्म अभ्यास केलेला आहे. माझ्या आपल्या कोकणी शब्दामध्ये हाडाची काढ करून मी माझे हे जीवनचर्या चालवलेली आहे. एवढा उपास तपास त्यावेळी सुद्धा आज जसे प्रकार घडतायत. फटाफट श्रीमंत व्हायचा असेल तो उपास तपास करा, व्रतवैकल्य करा, जत्रा यात्रा करा, घरातल्या बाळाला किंवा कुठल्या प्राण्याला ठार मारा, फटाफट पैसे मिळतात. दुसरे खा प्या मजा करा, उद्याची काय बात. खाऊन पिऊन आजच जाऊ दे आपल्या घरातून आपली वरात संशनात. म्हणजे चंगळवाद आधी आहे. ही 2 टोकं बुद्धांनी त्यावेळी पाहिलेली आहे. तर अशा अवस्थेमधून मी या समाजाला सुधारण्यासाठी किंवा घरातून जो निघालो तर काहीतरी नवनिर्मितीसाठी क्रिएटिव्ह निर्माण करण्यासाठी मी हे ग्रहत्याग केलेला आहे दुःखमुक्तीसाठी. आता दुःखमुक्तीचा मार्ग मी झाला तर मी सिद्धार्थ नाही आहे. सिद्धार्थाचा बुद्ध झालो आहे, मी सिद्ध झालेलो आहे, मी परिशुद्ध झालेलो आहे, मी प्रबुद्ध झालेलो आहे. मी बुद्धच नव्हे तर सम्यक संबुद्ध झालेलो आहे. पण हे ओळखणार कोण, हे जाणणार कोण? असं चिंतन करत असताना बाबासाहेबांनी लिहिल्याप्रमाणे मूळ पालीमध्ये असल्यामुळे ब्रह्मसंपत्ती पुढे आणि भगवान बुद्धांना विनंती, भगवान ज्या कारणासाठी तुम्ही ग्रहत्याग केलाय त्या कारणाचा शोध, त्या कारणाचा बोध, त्या कारणाचं आकलन आणि दर्शन आपल्याला झालेलं आहे.
Why you sitting here? Why not people go to meeting there? तुम्ही इथे शांतपणे का बसला? लोक व्याकुळ आहे, लोक घायाळ आहे, लोक वाट बघतोय आणि तुम्ही शांत का बसलेले आहात? अशा प्रकारचं प्रश्न, अशा प्रकारची याचना, अशा प्रकारची प्रार्थना ब्रह्मसहमपती करतो. आता बरेचसे लोक आपले पाली शिकू लागले. आता पाली शब्द आहे, पण सरळ ब्रह्म म्हणजे श्रेष्ठ, ब्रह्म म्हणजे वरिष्ठ, व ब्रह्म म्हणजे सगळ्यात बेस्ट. अगदी सर्वात ग्रेट फिगर आहे, त्याला ब्रह्म म्हटलेलं आहे. आणि ती एक मनाची अवस्था आहे. आता बोधिशंचं प्रवचन आहे, मला अनेक माझ्या मित्रांनी फोन केले, आम्ही येणार. काही नाही, इकडे बाप्पा आल्यामुळे मला दिली ठप्पा. बघतोय बघतोय सांगण्याचा उद्देश काय, मी जाऊ नये, आडवा आला गणपती. नाही काय, असं कधी कधी आपल्याला होतं, आपले द्विधा मनस्थिती होते. एक छोट मन म्हणणं सोडून द्या, एवढा प्रयत्न आहे ना. बरेचसे आपण लोक अर्धवट राहतो, तर त्याला थिंकिंग करत नाही, त्याचा विचार करत नाही, त्याच्या सखोल जात नाही, त्या विचाराचा पाठपुरावा करत नाही आणि मग अर्धवट राहतो. तसा हा जो मोठा विचार आहे, तो मोठा विचार म्हणजे ब्रह्म संपत्ती आहे. जसं आपलं छोट हायकोर्ट, नंतर सुप्रीम कोर्ट, कनिष्ठ वरिष्ठ, तसं हे ब्रह्म म्हणजे श्रेष्ठ आहे, वरिष्ठ आहे. असा वरिष्ठ विचार मनात आला. पहिला जो वीक विचार आला, दुबळा विचार आला, मला कोण ओळखणार आहे, माझ्यासारखा 6 वर्षाची तपश्चर्या कोण करणार आहे, मी ह्या सगळ्या ह्याच्यातून कष्टातून आलेलो आहे, पण मला कोणी मदत करणार, अशा प्रकारचा एक विचार येतो. दुसऱ्या प्रकारचा विचार येतो तो ब्रह्मसंपत्तीच्या रूपकातून. बुद्धासमोर एक रूपक आहे, एक उदाहरण आहे, एक सिम्बॉल आहे, एक प्रतीक आहे, एक चिन्ह आहे. आणि ते चिन्ह आपल्याला बुद्धांना विनंती करे, उठ, लोक दुःखात आहेत, लोक घायाळ आहेत, आणि आपण इथे का थांबलात, चला उठा. म्हणजे कधी कधी आपल्याला तिथे ब्रह्मसंपत्तीचा दुसरा अर्थ आहे की आपल्याला कोणीतरी जागृत करणारा, आपल्याला कोणीतरी प्रेरणा देणारा, आपल्याला कोणीतरी अरे का बसला, होत धाव पळ, असं प्रेरणास्थान असलं पाहिजे, अशी मित्रता असली पाहिजे, अशी कल्याण मित्रता असली पाहिजे. हा एक अर्थ आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरा जो ब्रह्म शब्द वापरलाय, ब्रह्म लोकात आपण गेलं पाहिजे. हे जीवन जगलो आपण तर आपण ब्रह्म लोकाचा अनुभव घेऊ शकतो, म्हणजे श्रेष्ठ जीवनाचा अनुभव घेऊ शकतो, उच्चतर जीवनाचा अनुभव घेऊ शकतो. सगळ्यात बेस्ट आणि सर्वश्रेष्ठ असं अत्युच्च उदात्त प्युअर लाईफ, शुद्ध लाईफ आपण जगू शकतो. आणि ते जगण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या महान ग्रंथामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म याच्यामध्ये सांगितलेला आहे की काही असे मासे मारणारे लोक, भिल्ल लोक दूर जातात आणि मग दुपारच्या टायमाला भगवान बुद्धापासून 500 मैलावर असलेल्या गावात जातात आणि त्यांना महिलांना उपदेश करतात. ते नवरे लोक शिकारीसाठी गेलेले असतात, उपदेश करतात.
आणि त्यावेळी त्यांनी पंचशिलेचा उपदेश केला. तो उपदेश असा आहे, जो दयाळू असतो, जो दयाळू असतो, जो हिंसाचार करत नाही, तो खऱ्या अर्थाने उच्च जीवनाचा जगत असतो. धम्म अमर आहे. आपण लोक पामर आहोत, पण धम्माचं आचरण केलं तर आपण अमर होऊ शकतो. धम्मामुळे, पंचशिलामुळे माणसामध्ये विनयशीलता प्राप्त होते. आणि आपण पाहिलं हे ते ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि पुढे भगवंतांनी या गोष्टीला मदत करण्यासाठी मेत्ता भावना सांगितली. 4 जे नोबल, मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा, हे 4 ब्रह्मविहार आहेत. त्यातला भगवान बुद्ध आणि त्यांच्या धर्मग्रंथामध्ये बाबासाहेबांनी ही मेत्ता भावना सांगितलेली आहे. आणि मेत्ता भावनेचे त्यांनी 11 फायदे सांगितले. मैत्री कशाला पाहिजे? त्या मैत्रीचं जर आपण आचरण केलं तर त्याच्यातून 11 फायदे होत आहेत. पण त्यासाठी 100% पंचशिलाचं पालन केलं पाहिजे. पंचशिलाचं जो 100% पालन करतो त्याला या 11 गोष्टीचा फायदा होतो. एवढे भगवान बुद्ध आपल्याला खात्री देतात. मेत्ता ही दुर्बल, गरीब व वंचित दुःखी लोकांविषयी कणव आहे. आपण म्हणतो साधा शब्द कणव. दया, माया, उच्चतर शब्द मेत्ता, मैत्री, लव्हिंग काइंडनेस. आणि हे पहिलं जे अंग आहे ते मैत्रीने ओतप्रोत भरलेलं आहे. आता हेच पहा ना, मला आपल्याविषयी सद्भावना होती. आता प्रत्यक्ष आलो तो आम्ही काय, मी बाहेरच्या लोकांना सांगतो, बाबा आपली हे मातृ संघटना आहे, हे मोठी इमारत चाललेलं आहे, प्रत्येकाने दान धर्म केला पाहिजे. आणि आनंदाच्या नेतृत्वाखाली एवढं मोठं भव्य दिव्य काम आहे. लोक बघता बघता निघून गेलेले आहेत, आम्हाला तरी बघता आलं पाहिजे. अशा प्रकारचं जे बाहेरच्या जगात सुद्धा सांगत असतो. तर ही मैत्री भावना आहे, ही सद्भावना आहे. दिस इज द गुडविल. आपल्यामध्ये इलविल असत, म्हणजे द्वेष भावना असते. ती द्वेष भावना आपण नष्ट करून मेत्ता भावना, मैत्री भावना, लव्हिंग काइंडनेस आपण असलं पाहिजे. आणि साध्या शब्दामध्ये दयाळू असलं पाहिजे. कोकणी शब्दामध्ये आपण म्हणतो मायाळू, नाही का? तर दयाळू असलं पाहिजे. आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींशी आपल्यामध्ये दया माया असली पाहिजे, की तोही इन्सान आहे, मीही इन्सान आहे. मला जे काही मिळते ते त्यालाही मिळालं पाहिजे. मी जो आनंद घेतो त्याला आनंद मिळाला पाहिजे. आणि अशा प्रकारे आपण सारख्या लेवलला येतो, समता वृत्ती निर्माण होते. तेव्हा आपल्यामध्ये सत्प्रवृत्ती किंवा ही मैत्री वृत्ती निर्माण होत असते. म्हणून मैत्री ही फार महत्वाची आहे. आणि त्या दृष्टीने हे मैत्रीचं विहार आहे, मैत्रीचा परिसर आहे, तो आपण निर्माण केला पाहिजे. आणि त्यासाठी केवळ ख्रिश्चन लोकांना सांगितलेलं आहे, लव्ह दाय नेबर, शेजाऱ्यावर प्रेम करा. पण बरेचसे विद्वान म्हटलेले आहे, शेजाऱ्यावर प्रेम करा म्हणजे काय, ते काही सूत्र सांगितलं नाही. हाऊ कसं शेजाऱ्यावर प्रेम करा म्हणजे रस्त्यामध्ये बऱ्याच स्त्री पुरुष भेटतात, प्रेम करतात आणि चपल्या करतात, नाही काय? तर आमच्या गुरुनी सांगितलं, आमच्या ह्याने सांगितलेलं आहे. पण हाऊ, भेट भेट कधी, कुठे, का, अशी टीचिंग म्हणजे त्याचा फॉर्म्युला आहे, त्याची सिस्टीम आहे ती नाही.
पण बुद्धाने मात्र मैत्री भावना सांगितलेली आहे. स्वतःवर आणि जगावर मैत्री भावना करा. आणि त्यासाठी आता पूजेमध्ये आपण म्हटलं ते करणीय मेत्त सुख. करणीय मेत्त सुखाचा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि त्या अभ्यासातून म्हणजे आपल्या खऱ्या अर्थाने ती सिस्टीम आहे, ती शिकवण आहे, ती टीचिंग आहे. आणि ती टीचिंग आपण आत्मसात केली तर त्याच्यातून जो काही फायदा होतो मेत्तेतून, तर आपण कोणाला त्रस्त न दिल्यामुळे आपल्याला शांत होते. म्हणतात की तुम्ही कोणाची हिंसा करत नाही, हानी करत नाही, तुम्हाला पडल्या झोप येते. परंतु आपण ऐकतो ते वेगळं. घराघरात एकच आवाज. अनेक ठिकाणी प्रवचनाला जातो, बांधण्याला गेलो आम्ही, मॅडम म्हणाली चला आमच्या घरी चहा प्यायला. तर आम्ही गेलो चहा प्यायला. ती म्हणाली अहो यांना काय लाखभर पगार आहे, पण कधीच विहारात येत नाही. मी जाते आणि मला सारखी त्रास देतात. तो काय सांगा तुम्ही गुरु आहात, तुम्ही काहीतरी दोन शब्द सांगा. काय सांगू, तुम्ही विहारात येताना मग तुम्हाला कसं वाटतं बरं, यांना का वाटत नाही बरं. तर ते काय म्हणतात, काय झालाय कोप, काय झालाय कोप, मला येत नाही झोप. काय झालाय कोप, काय झालाय कोप, मला येत नाही झोप. त्या असे सतत बडबडत असतात. म्हटलं त्यांना कधी विहारात आणलं का, ते शिबिरात जातात का, ते प्रवचनात जातात का, बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये, मोर्चामध्ये, मिरवणुकीमध्ये काही सामाजिक योगदान आहे का. नाही, नुसतं पैसा आणि पैसा, गाडी आहे, माडी आहे, सगळं काय आहे, पण त्यांना झोप येत नाही. तर बंधू आणि भगिनींनो, इथे आपण लक्षात ठेवलंय छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि छोट्या छोट्या गोष्टीवर धम्माचे उपाय आहेत. मी म्हटलं तुम्ही काय करता, पंचशिलेचं पालन करते, मग हे करतात का. ते म्हणे नाही, त्यांना वेळ कुठे आहे विहारात यायला आणि पूजापाठ करायला. आणि मग हे दुखणं आहे, हे लावत नाही पंचशील सोप. मग सांग बरं कशी येईल झोप. बाबासाहेब तर पुढे म्हणतात, भयानक म्हणतात, तुमचा व्यवहार आणि तुमचा कारभार नसेल चोख तर तुम्हाला येणार नाही प्रॅक्टिकल बुद्धिझम. या आपला व्यवहार कारभार करण्यासाठी या पंचशील स्वप्नचा आपण इस्तेमाल केला पाहिजे. हिंसा नाही करायची, मैत्री भावना करूया, चोरी नाही करायची, मेहनत करू, कष्ट करू, व्यभिचार नाही करायचं. तर सगळ्यांना आपल्या वयानुसार सगळ्यांना ती किंमत देऊया. आईसारखी बाई असेल आई, बहिणीसारखी बहिणी, मुलीसारखी मुली. प्रेम करायला कुठे बाहेर जाण्याची का, आपल्या घरातच आहे ना. काय वेगळ्या गोष्टी आहेत, पण ह्या माध्यमाने आपले सगळे मनस्थिती बिघडलेली आहे. टीव्हीवर, पेपरमध्ये सगळ्याच ह्या गोष्टीचा प्रहार वाढलेला आहे. त्यामुळे चांगले चांगले माणसं सुद्धा घसरली जातात आणि आपल्या तत्वापासून बिघडली जातात. तर अशा प्रकारे पंचशील सोप वापरला पाहिजे. मैत्रीपूर्ण, शांती, संतुष्टी आणि सत्य बोललं पाहिजे आणि स्मृती ठेवली पाहिजे. नशापान, दारूपान, अहंकार, इगो हा बाजूला ठेवला पाहिजे. आणि तरच आपण एक इन्सान म्हणून इतरांना आदरणीय होऊ, वंदनीय होऊ. आज आपण पाहतो, आपण बौद्ध आहोत, परंतु काय न बोलवता इथे बोलवावं लागतं कार्यक्रमाला, न बोलवता हळदीला बोलवतात, न बोलवता गौतमलीला येतात. गौतमलीमध्ये त्या एकत्र येतात, अंगात कुठे कुठे बसतात, माणसं एवढी पितात, आमली चिमली ना रात्रभर गौतम. ही केवळ केविलवाडी स्थिती आहे. आपण सगळ्या पदाधिकारी कार्यकर्ते लक्षात ठेवा. हे काय आनंदराज शिकवतात काय, हे काय आमचे अध्यक्ष सेक्रेटरी सगळे काय शिकवतात काय. प्रत्येकाने ते नियंत्रण ठेवलं पाहिजे.
हे काय पोलीस आहेत का? सिस्टीम सांगतायत हे असं असलं पाहिजे, तसं असलं पाहिजे, असं वर्तन केलं पाहिजे. आणि या बहुजन समाज तुमच्याकडे येतो आहे आणि तोही तुमची विकृती बघून तो दूर जाणार. आम्हाला नवीन संस्कृती मिळालेली आहे. त्या संस्कृतीचा आम्ही वेल कल्चर असं आमचं पिक्चर पाहिजे लोकांच्या समोर. राहू गरीब असू तर तू कपडे बिपडे वगैरे घरदार स्वच्छ सुंदर असलं पाहिजे, स्मार्ट असलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून बदलून जी मैत्री भावना महत्वाची आहे त्याला माणसं प्रेम करतात आणि संकट काळ बाबासाहेब म्हणतात येऊ त्याचं रक्षण करतात. लोक खाजवा देव हे देव आहे ते काय हे बघा. हे लोक देव आहेत. समाजाच्या भल्यासाठी रात्रंदिवस जे चिंतन करतात की सगळ्यांचं मंगल व्हावं, सगळ्यांचं कल्याण व्हावं. असे राजे महाराजे जे होते त्या काळामध्ये राण्या होत्या त्या बहुजन हित आहे बहुजन सुख आहे म्हणून लोकांना मदत करतात. लोकांच्या मर्जीमध्ये आपण उठलं पाहिजे. लोकांना वाटलं पाहिजे ही व्यक्ती हा कार्यकर्ता आपला आहे, याला मदत झाली पाहिजे. आमचे धोत्रे साहेब येताना म्हणाले अरे मी सारं काय करतो पण मला जे काय दान धर्म म्हणतो देतो ते त्या साईन हॉस्पिटलला मदत करतो. असं काय आपण केलं पाहिजे की ज्याला आपण मोठं मन म्हणतोय तेव्हा देव प्रत्यक्ष जे आहे ते आता बाबासाहेबांना काही समजतात ना देवासारखा मनुष्य झाला महान झाला आपण ते काय जुन्या रुढीप्रमाणे त्याचा अर्थ नाही आहे. तर देवाचा अर्थ हा आहे की आपल्याला मैत्री करुणा मुदिता उपेक्षा असलेल्या मनाची जी अवस्था असते उच्चतर मनाची अवस्था सर्वांचं कल्याण व्हावं सर्वांचं भलं व्हावं. बाबासाहेब आजचे ग्रेट फिगर देवांचे देव आणि याला समुद्रात देव हे चाललंय ना ते हेच आहे. देव हे आहेत. देव म्हणजे ग्रेट फिगर जे महान व्यक्ती असतात. बाबासाहेब बुद्ध हे महान व्यक्ती आहेत. पण काय प्रतिक्रांती झाली तर व्यक्ती म्हणजे महापुरुषांना नष्ट करण्यात आलं आणि त्यांची विकृती त्यांच्या सारखीच ही मातीची पूजा करू लागली मूर्त्या काढून. व्यक्ती नष्ट केला आणि मातीला पूजलं जात. हे आपण समजलं पाहिजे. ते आपणच आहोत पब्लिक मध्ये बोलू शकत नाही. माझंच गणपती करतील आपली पुढे होती काय काय. आता आपण इथे आपल्या सभाचे लोक आहोत म्हणून ही गोष्ट आहे व्यक्ती महत्वाचं आहे. ही प्रतिक्रांती झाल्यामुळे हे आता पाचवी टीव्ही अष्टविनायक होते सगळ्या लेण्या आमच्या दिसतंय. तो भावजी सगळ्यांना दाखवतोय. हे किल्ले जिथे बुद्धाचे लेणी आहेत तिथे शिवाजी महाराजांनी किल्ले बांधलेले. तर सांगण्याचा उद्देश काय मैत्री भावनेची फार गरज आहे. आपसातले घरातले भावकीतले मंडळाचे कुठल्या इतर आपण कम्युनिकेशन केलं पाहिजे. वाद आहेत त्याला एकमेव उत्तर आहे संवाद. आणि संवाद करायचा असेल तर मैत्री भाव पाहिजे बंधू भाव पाहिजे. नाहीतर मग आपल्यामध्ये जुन्या रूढीप्रमाणे चले जाओ लोक पाहतात म्हणजे असे मीटिंग मधून लोक एकमेकाला चले जाओ म्हणतात. तर मेत्ता ही आजची आपली सुरक्षितता आहे. त्याचप्रमाणे मुदिता करुणा आज सारं जग करुणेने व्यापलेलं आहे. आज बाबासाहेबांचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. चारही गोष्टी बाबासाहेबांना लागू पडतायत. त्यांच्यामध्ये प्रचंड मैत्री होती म्हणून या समाजाचा उद्धार झालाय.
त्यांच्यामध्ये प्रचंड अशी करुणा होती महासागरासारखी. त्या करुणेच्या पोटी त्यांनी या सगळ्यांना मदत, ब्राह्मणासह मुसलमानसह अल्पसंख्याकांना सुद्धा त्यांनी सवलती दिलेल्या आहेत. जे ओरिजिनल बुद्धिस्ट आहेत त्यांनाही दिल्या, मुसलमानांना दिल्या. आपल्याला डबल फायदा होतो ते आपण घेत नाही. राष्ट्रीय याच्यातून आपण बौद्धातून मिळतो, एक आपल्या महाराष्ट्रातल्या चळवळीतून मिळतात. तर ह्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे की बाबासाहेबांनी, आणि आता हे आंदोलन चाललं ते अहंकारापोटी बाबासाहेबांनी त्यांना दिलं होतं, घेता आलं नाही. आणि म्हणून बंधूंनो की बाबासाहेबांनी कधीच भेद नाही निर्माण केला. देशाच्या भल्यासाठी कम्पॅशन माइंड तयार केलं, करुणा चित्त निर्माण केलं. पण यांचं चित्त एकदम खालच्या दर्जाचं. यांच्याकडे अजून पित्त आहे, पित्त आहे. त्यांना फक्त भांडणाचं निमित्त पाहिजे. म्हणून हे करुणा चित्त आपण निर्माण केले पाहिजे, करुणा भावना निर्माण केली पाहिजे. मेत्ता भावना आहे तशी करुणा भावनेचं ध्यान आहे. आता आम्ही मैत्री भावनेचं ध्यान शिकवतो आहोत. विपश्यनाला गेला तिकडे शिकवतात, इथे शिकवतात, सर्वत्र शिकवतात. हाऊ टू प्रॅक्टिस, म्हणजे आचरणात कशी बाब आणायची, स्वतःवर मैत्री भावना करायची, जवळच्या मित्रावर, श्रेष्ठ सर्व शत्रूवर, सगळ्या जगावर करायचं आहे. जसं पाण्यामध्ये तुम्ही दगड मारता आणि त्याचा म्हणजे परिसर हळूहळू हळूहळू दोन्ही किनारी जातो, तसे आपल्या शुद्ध अंतःकरणातून गेलेली सद्भावना त्यापर्यंत पोहोचते. हे आता जे यंत्र आहे ते यंत्राच्या अगोदर बुद्धाने हा मंत्र सांगितलेला आहे, सभ्य सत्ता सुखी होती, सभ्य सत्ता सुखी होती, सभ्य सत्ता सुखी होती. म्हणून आज जगाला आपण करुणेने बघितलं पाहिजे. आज जे काय चाललं हे आता खालच्या थरामध्ये जे आलेले आहेत त्यांना करुणेनेच आपण हे दिलं पाहिजे. अनुकंपा, आज अनुकंपाची गरज आहे. आपण इतरांचा द्वेष करू शकत नाही. जेव्हा दुःखाच्या संपर्कात मैत्री येते तेव्हा करुणाची निर्मिती होते. करुणा सांगते जगा आणि जगू द्या, मारा आणि मरू द्या नाही. लिव्ह अँड लेट लिव्ह, कोणी कोणाचा घ्यायचा नाही जीव. ही जीव आहे. करुणेमुळे सगळं जग आपल्याला आहे. आता बाबासाहेबांच्या मनात करुणा होती की ह्या नरकातून आम्हाला काहीतरी परत निर्माण करायचं असेल. बाबासाहेब इंग्लंडला तिथे येण्याची काही गरज नव्हती. कितीतरी भारतीय विद्वान लोक तिकडे राहतात, पण त्यांच्यामध्ये आपल्याविषयी जे काही कम्पॅशन माइंड होतं, जे काही बौद्धिक चित्त होतं, त्या बौद्धिक चित्तामुळे, करुणेमुळे त्यांनी आपल्याला हा बुद्धाचा धर्म दिलाय, हे संविधान दिलेलं आहे. आणि एका दणक्यामध्ये आपण विदिन जपानला 50 वर्षे झाली, आपण या 25-30 वर्षामध्ये एका दणक्यामध्ये धम्मा क्रांती आणि संविधानाची जी काही फायदा आहे त्याच्यातून पुढे गेलो. आणि जेव्हा आपण पुढे गेलो तेव्हा बाबनानी, मराठ्यानं, ओबीसीनं, इतरांना आपल्याविषयी होती 25-30 वर्षापूर्वी जी अभाव होती. अरे हे बौद्ध लोक काय सरकारचे जाऊ आहे, त्यांना जे काय हवंय ते मिळतंय. कारण का आज आपला नंबर कितीतरी IAS अधिकारी, कितीतरी वेल एज्युकेटेड लोक चाललेले आहेत होतात. आणि बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघर्ष करा, इतरी सूत्री पण आहे. आणि त्याला सपोर्टिव्ह धम्म म्हणजे नैतिक पाया मिळाला आणि सवलतीचा आधार मिळाला. एज्युकेशन, रिझर्वेशन, प्रमोशन थ्रू कॉन्स्टिट्यूशन, घटनात्मकरित्या आपल्याला शिक्षण, सवलत, कामामध्ये बढती, यानी 100% हक्क बदला. तो राष्ट्रपती होतो, गव्हर्नर होतो, प्रधानमंत्री होतो, सगळ्या उच्च स्तरावर जाऊन तो ह्या आपलं नाव ठेवतो, देशाची सेवा करतो. आणि म्हणून बंधूंनो, करुणेने आपण जगाकडे बघूया.
करुणेने हे माजलेले लोक असतील त्यांना करुणेनेच आपण जागे करूया. कोणी आपला जातीभेद नष्ट करायचा असेल तर करुणेनेच काम केलं पाहिजे. ही करुणा फार महत्वाची आहे. करुणेच्यामुळे आपण सगळ्या जगाला एकत्र आणू शकतो. कारण जिकडे तिकडे द्वेष, तिरस्कार, ईर्ष्या निर्माण झालेली आहे, जिकडे तिकडे आडमुठपणा चाललेला आहे, तर कोणीतरी शहाणपणा. आता बाळासाहेब एक मनुष्य बोलते पण जनतेचा सपोर्ट मिळत नाही ना. तुम्ही त्रयस्थ पण मी काय प्रचार करायला नाही आलो, पण जे पेपर वाचतो ते पाहतो सगळे कार्यक्रम एवढं ते मार्मिक बोलतात, सगळं बोलतात, पण सपोर्ट नाही. आणि त्यांना हे जातीवादी लोक आहेत नाही देणार ना, म्हणून त्याच्यापेक्षा अनेक ब्राउट झाले पाहिजे. दिल्लीला बेस निर्माण केला पाहिजे आणि इतर बाबासाहेबांसारखी सर्व पक्षांशी, सर्व विरोधकांशी फ्रेंडशिप आपण निर्माण केली पाहिजे. त्यासाठी सुद्धा मैत्रीची, त्यासाठी करुणेची फार फार या तत्वाची फार आपण जोपासना केली पाहिजे. एकट्या दुसऱ्याने काम करायचं नाही. बाबासाहेब म्हणाले आमच्या ध्येयाशी, आमच्या उद्दिष्टाशी जे समान असतील ते सैतान जरी असला तरी एक दिवसापुरती युती. अगोदर ज्यांनी युती केली त्यांनी स्वतःची पण माती केली आणि समाजाची सुद्धा माती. बाबासाहेबांचं ऐकल्यामुळे आपली ही स्थिती राजकारणात आपण हे आहोत. बाबासाहेब म्हणतात धम्माचा आणि राजकारणाचा उद्देश काय तर लोककल्याण आहे. पण राजकारणाचा अधिष्ठान नीतिमत्ता पाहिजे. सत्ता पाहिजे असेल तर तुमच्याकडे प्रथम नीतिमत्ता नसेल तर सत्ता तुम्ही कधी व्हाल लापत्ता सांगता येत नाही. पाहतो ना किती लोक लापत्ता बेपत्ता, किती लोकांच्यावर आरोप प्रत्यारोप होतात, किती ईडीला घाबरून बेडी होईल म्हणून कळतात, हे करतात. नीतिमत्ता नाहीये. हरिभान मनुष्य कोण नाही. बाबासाहेब हेच लोक त्यावेळी बाबासाहेब व्यक्ती होते पण ते म्हणत होते पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत मी ब्रह्मविहारी, मी सदाचारी होतो, मी नीतिमान होतो, मी चारित्र्यवान होतो, माझ्याकडे भीती होती, त्यामुळे कुठल्या प्रकारची मला भीती नव्हती. आता बिचाऱ्याला एकट्याला पक्को करून तिथे त्यांच्या मूळ स्वभावाला ते केले त्यांच्या चळवळीमध्ये. तर ही स्थिती आहे. याला उरून पुरायचं असेल तर आपल्याला मैत्री पाहिजे, करुणा पाहिजे. पुढचं अंग आहे मोदींना. जे आहे सुखी ठीक आहे, त्यांना दुःखमुक्तीचा. जे आहे सुखी त्यांच्याविषयी सुद्धा आदर. जे दुःखी आहे त्यांच्याविषयीचा तणाव. या सगळ्यांना दुःखी आहेत म्हणून त्यांच्याकडे जायचं नाही का? सुखी आहे, श्रीमंत आहेत, सुखी आहेत म्हणून त्यांना वारंवार भेटायचं का नाही? गरज आहे त्या दोघांचा समन्वय साधून समाजाचं जे संकट आहे, समाजामध्ये जे काय उणीव आहे, समाजामध्ये जे वंचित आहे, समाजामध्ये जे गरीब आहेत, समाजामध्ये जे पुअर आहेत, जे गरजू आहेत, त्यांना आपण सर्व लोकांनी कशी मदत करायची आहे. मग तुम्ही गरीब असा किंवा श्रीमंत असा, त्यांच्या आनंदात आनंद, त्यांच्या दुःखात दुःख. जसे आपण श्रद्धांजली जातो तिथे का आपण हसत नाही, खेळत नाही. कोणाची आई जाते, कोणाचे वडील जातो, कोणाचा भाऊ जातो, नवरा जातो, पण तिथं आपण कसं आपण श्रेष्ठ राहतो. असे हे न्यूट्रल अवस्था आहे मनाची. ही न्यूट्रल मनाची अवस्था आहे, नोबल स्टेट ऑफ माइंड. आणि त्या दृष्टिकोनातून बघून आपल्या मनाला स्थिर ठेवलं पाहिजे. सुखात सुखी, दुःखात दुःखी, पण गडबडून जायचं नाही, कडबडून जायचं नाही. आहे त्याचा स्वीकार केला पाहिजे. की मुलीचा भावना आपल्याला प्रसन्न अवस्था आहे. बघा किती आपल्याकडे दुःख आहे. आता वर्धीच्या लोकांना इथे येणं किती दुःख आहे. सगळा शिवाजी पार्क हा एरिया तिकडे आम्ही सोडून आलो. आम्ही बाबा इकडे खाली इकडे सुधी माझगाव वगैरे सगळा पटाऱ्यापासून काय गडबड नाही, काय नाही. आलो
तर झालं. पण इकडे जाणं किती अवघड गोष्टी आहे. ह्या गोष्टी आहे की जे अडचणीमध्ये आहे त्यांना मदतीसाठी आपण हे काम करतो आहोत. आणि आपली बहुजन पंचायत समिती ते बराचसे आपल्या दारावर आपल्या भिंतीवर आपण काम करतो आहोत. त्याबद्दल धन्यवाद देतो आहे. कविता म्हणजे न्यूट्रल अवस्था, मनाची अवस्था. आपण मित्रांची ईर्ष्या, स्पर्धा किंवा तिरस्कार करत नाही. आणि चौथी गोष्ट आहे ती म्हणजे उपेक्षा. आता आपल्याला उपेक्षा म्हणजे मराठीमध्ये उपेक्षा म्हणजे उपेक्षित हा शब्द मूळ पाली आहे. उपेक्षा म्हणजे सुख असो, दुःख असो, ऊन असो, पाऊस असो, थंडी असो, आपल्या आदर्शाशी आणि आदर्शाने शिकवणीशी आपण एकरूप असलं पाहिजे. आपण स्थिर असलं पाहिजे. आपण खंबीर असलं पाहिजे. आपण गंभीर असलं पाहिजे. सारं जग जरी बुद्ध धर्म संघाला सोडून गेलं मी जाणार असं हिमालयासारखं अजय नाही. उपेक्षेचा अर्थ मराठी उपेक्षित लोक असे, दुर्लक्षित लोक असा आहे, पण पालीमध्ये वेगळा अर्थ आहे. तर अशा प्रकारे बंधूंनो, काही का असेना मी गेली 40 वर्षे धर्माचं काम करतो. आणि कोणी निंदो किंवा वंदो, मी माझ्या शरणगमनाचा बंधू आहे. बुद्ध धम्म संघाला मी प्राधान्य देतो आहे. की मला जे काही लहानपणापासून बाल करू आलं की बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, त्याच्यातून मी प्रेरणा घेतली की बुद्ध हे मानवाचे आदर्श आहेत. धम्म त्या आदर्शाकडे येणारा महामार्ग आहे आणि त्या महामार्गावर चालणारी धम्म आत्मसात करणारी उपासक उपासिका भिक्षू भिक्षुणी हे संघ आहे. बाबासाहेबांनी वेगळ्याच शब्दात सांगितलं, बुद्ध माझे पिता, धम्म माझी माता आणि संघ माझा धाता, सख्या भावंडाबरोबर. तर हा संघ आहे. आपण बौद्धचारी असा किंवा आम्ही धर्मचारी असो किंवा भिक्षू असो, संघ हा 4 घटक लागतात. उपासक, उपासिका, भिक्षू, भिक्षुणी या चौघांचा संघ बनतो. आणि त्या दृष्टिकोनातून आपण त्या दिशेने वाटचाल करायची आहे. भविष्यामध्ये अनेक लोक आपल्याकडे सामील होतील, भिक्षू होतील. कारण आता कुठे आपण चळवळीला योग्य मार्गदर्शन मिळत आहे, चांगली हे होत आहे. तर या दृष्टिकोनातून आपण पाहिलं पाहिजे. तर माझी जी मैत्री भावना आहे त्याबद्दल माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगतो. मी कणकवलीला गेलो. कणकवलीमध्ये जुन्या देवळामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी होती. कसवणगाव वडाळ्याला आपले लोक आहेत. मुंगेकरांचं गाव तिकडे बाजूलाच आहे. तर तिथे गेलो. पण ते अदीक्षित ना दीक्षित अजून आपण काय तिथपर्यंत पोहोचलो नाही. काही यादवांचा तो एरिया आहे. पण अनेक गावागावातून गेल्यानंतर कळलं काही लोकांनी दीक्षा घेतलेली आहे, काही लोकांनी दीक्षा नाही घेतलेली आहे. पण पूर्वीचे सगळे महान तर झाले. पण बाबासाहेबांसाठी सगळे तयार. हे मिळाले नाही, बाबासाहेबांची जयंती झालीच पाहिजे त्या जुन्या देवळामध्ये. आता तिथे सरते आडनाव असल्यामुळे तिथे सापाचं मंदिर होतं, नागाचं मंदिर होतं. आता हे म्हणाले काय करायचं भविष्य. माझ्या संघाचे 1-2 मित्र होते. ते म्हणाले काय नाही, साप हा आपला बापच आहे. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, नागभूमीच इतिहास सांगितलेला आहे. ठीक आहे, आपण या विहारामध्ये पूजा पाठ करतो आणि तब्बल आम्ही 40 मिनिटं नेता भावनेचं नाही झाले. हा दुपार जेवण झालं, संध्याकाळचा 5चा खाली.
आजूबाजूचे लोक आले होते पंचक्रोशीतून, त्यांना जायचं आणि जवळजवळ 200 लोक बसले, खुर्च्या वगैरे. जसा हा म्हणजे आपले नेते कार्यकर्ते येतात, तुम्ही मोकळ्या जागा ठेवता, तसे मोकळा जागा ठेवलेला आहे. इकडे बसलेले आहेत, तिकडे स्त्रिया, इकडे पुरुष. पण हे आमची भांडणं होतात म्हणून त्या लोकांनी काय ठरवलं, गावचा सरपंच हा अध्यक्ष असला पाहिजे, तो न्याय निवाडा करू शकेल, वाद मिटले. आता 5 वाजले, 6 वाजले, त्याचा पत्ता. आम्ही म्हटलं तुम्ही आम्हाला बोलवलेलं आहे मुंबईत, ज्या कामासाठी आम्ही आलो ते काम झालं नाही तर काय होईल, उभा करून बघा ते कुठे आहे. त्या 200 लोक तो उभा तिथेच होता, तर तो जातीवादी होता. आणि मी म्हटलं स्थानिक आता सुरुवात करा, वक्ता तर आहे, फक्त अध्यक्ष नाहीये. हा म्हणता एक भला मोठा कुत्रा आला आणि अध्यक्षाच्या खुर्चीवर बसला. आणि मला पण संधी मिळाली. बाबासाहेब नाशिकला काय वादविवाद, बंदीच्या खांबाला अध्यक्ष गेले, बंदीच्या खांबा अध्यक्ष गेला होता, हे वाचन केल्यावर आला. आणि मी म्हटलं आजच्या सभेचे सन्माननीय अध्यक्ष कुत्रे महाराज आणि बसलेला हा बौद्ध समाज, मला फार आनंद होतो आहे. या अध्यक्ष खुर्चीचा मान 2 पायाच्या माणसाला करता आला नाही, पण 4 पायाचा प्राणी होऊन ही अध्यक्षाची खुर्चीला जो काही सजवलेला आहे, ती शोभा आणलेली आहे, त्या अध्यक्षांना मी वंदन करतो. हे असंच 1.5 तास प्रवचन झालं. आणि हार उठले, सगळे सत्काराला बोलावले. कुत्रा आला आणि तसाच हार न घेता निघून गेला. आपण जाऊ शकतो काय? या हरणामुळे आपल्यामध्ये किती प्रहार होते एकमेकावर. तर बाबासाहेबांनी ते देव तुमचं रक्षण करतात, माणसं तुमच्यावर प्यार करतात. ते म्हणजे सृष्टी फार आहे, या सृष्टीमध्ये आपण ध्यानातून जायचं आहे, पण तिथपर्यंत आपण गेले नाही ना. तिथे या ग्रंथामध्ये बऱ्याच बाबासाहेबांनी गोष्टी सांगितलेल्या आहेत. तिथे देव देवता आहेत, पण हिंदू धर्मातल्या नाहीत, या शुद्ध स्वरूपामध्ये बुद्ध धर्मातल्या आहेत, ज्यांच्याकडे करुणा, मैत्री, मुदिता, शुद्ध आचरण आहे, त्या दृश्य आहेत, अदृश्य आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून इथे गंधर्व आहे, इथे किन्नर आहे, इथे राक्षस आहे, इथं काही पिशाच आहे. त्या जगामध्ये एक ब्रह्मांड अनेक प्राण्यांनी भरलेला आहे. आणि त्याचं कारण बुद्ध म्हणतात की ज्याने शिलाचरण केलं नाही तो कुत्र्याच्या, इतर प्राणी मात्राच्या जन्माला जातो. कारण ज्याने जीवनामध्ये शिलाचरण केलंय तो मनुष्य आणि मनुष्योत्तर अवस्थेमध्ये पोहोचत असतो. तेव्हा बंधूंनो थोडंसं झलक आहे की ह्या गोष्टी ह्यासाठी आहेत की काही बाबासाहेब म्हणतात धर्म अमर आहे. त्याचं कारण हे आहे, मैत्री भावनेच्या सूत्रामध्ये बाबासाहेब म्हणतात धर्म अमर आहे. आम्ही एकेकाळी पामर होतो, पण या धम्मामुळे आता आम्हाला वाटतं आम्ही खऱ्या अर्थाने अमर झालेलो आहोत. बाबासाहेब अमर झालेले आहेत, आम्ही अमर झालेलो आहोत. कारण धम्मामुळे सामर्थ्य आलेलं आहे. धम्मामुळे आम्ही आता जे आगळे आणि वेगळे लोक दिसतो आहोत, त्याचं कारण धम्म आहे. मग पंचशिलेचं पालन करा, अष्टशिलाचं पालन करा. आम्ही धम्मचारी दशशिलाचं पालन करतो. भगवान बुद्ध आणि त्यांच्या धर्मग्रंथामध्ये ते लिहिलं आहे, जरी दुसरे हिंसा करत असतील मी हिंसा करणार नाही. अशा प्रकारे काया वाचा मनाची दशशिला सांगितलेली आहे. तेच म्हणजे संघरक्षिताने दिलेले आहे. आणि हा रक्तबौद्ध प्रसंग आगळा वेगळा असं काही नाही. बाबासाहेबांनी 1950 जो ग्रंथ लिहिला, भगवान बुद्ध आणि त्यांच्या धर्माचे भवितव्य, आणि उद्याचा बौद्ध धर्म कसा असेल
फक्त संघरक्षित आणि त्यांचे 3 वेळा भेटी घेतल्यामुळे त्यांना फील वाटणार हे काम सोपं आहे. अहो हे एकदम बाबासाहेब हा फ्रॉड आहे. ते काय परंपरावादी नाही, ते काय रूढीवादी नाही, ते फार जगाला जवळ आणतायत. आणि ते म्हटले मला नवीन प्रकारचा धर्मसेवक पाहिजे. मग त्याला भिक्षू म्हणा, प्रज्ञचक्षू म्हणा, बौद्धचारी म्हणा, धम्मचारी म्हणा, काही म्हणा, पण नवीन प्रकारचा मला धम्मसेवक पाहिजे. हे बाबासाहेबांनी 1950 सांगितले. फिलिंग द ब्लँक. संघरक्षितांनी काय केलं, 3 वेळा त्यांच्या गाठी बेटी मुलाचा कानोसा घेऊन त्यांना जे काय फील होतं ते त्यांनी ते घेतलं. आणि आज एक नवीन प्रकारचा धर्मसेवक म्हणून मी आपल्या समोर उभा आहे. आणि बंधू आणि भगिनींनो, अशी कितीतरी बाबासाहेब म्हणतात धर्मामध्ये एवढे चमत्कार आहे, खूपच खूपच चमत्कार आहे. आणि ते भगवान बुद्धाने त्यांचा ग्रंथात तुम्ही अनेक हे आहे. त्यांना भगवान बुद्ध व्यापाऱ्याचा ड्रेस घेतात करुणीने. अरे हे मी बुद्ध आहे तरी लोक येत नाही, मी एवढा हे केलं येत नाही, लोक मला दूर दूर राहतात. म्हणून त्यांनी व्यापाऱ्यांचा, श्रीमंत व्यापाऱ्याचा ड्रेस घातला आणि जंगलामध्ये घोडे बिडे तयार केले आणि सोने चांदीचे सगळ्या पिशव्यात घेऊन ते घोड्यावर गेले. आणि त्या जंगलामध्ये जाऊन त्यांनी घोड्याची लगाम खेचली. आवाज आला, किंकाळला. तेव्हा सगळे डाकू आले. अरे लूट लूट करा एक लूट. आज लूट मोठा एक व्यापारी आले नाही, पण बुद्ध ते बुद्ध, हे सगळे अशुद्ध. त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असता तेच कोसळत होते, तेच पडत होते. आणि ही संधी बुद्धांना मिळाली. आणि त्याला सांगितले तुम्ही जे काय हत्या करता किंवा तुम्ही हत्या तुम्हाला जे काय दुःख होते मारता किंवा तुम्हाला मार लागतो त्याच्यापेक्षा तुमच्या मनाला ज्या जखमा होतात, द्वेषाच्या, तिरस्काराच्या, त्या भयंकर असतात. आणि त्या बऱ्या करण्यासाठीच मी इथं आलेलो आहे. आपण धर्माचं पालन केलं तर दुःखमुक्त होऊ शकतो. भगवान बुद्धांनी त्यांच्या धर्मामध्ये खूप खूप काही गोष्टी सांगायला आहेत. आपल्याला वेळ नाही, फक्त आपण त्या गोष्टीचा आध्यात्मिक अर्थ आहे, सुविचार अर्थ आहे, किंवा आपल्या आत्ताच्या विज्ञान युगामध्ये त्याचा तसा ताळमेळ आहे. त्यासाठी आपल्याला थोडस धर्मविषय करावं लागेल, वेगवेगळं करावं लागेल. आणि अंधश्रद्धेपासून आपण जाणार नाही ना. आता मुलगाच कुत्र्याचं उदाहरण दिलं, वा वा ओदिशांना देव प्रसन्न झाला नाही काय. ते चुकीची काहीतरी गोष्टी होतात, पण आहेत. बाबासाहेब धम्मामध्ये सामर्थ्य आहे. तर आजच्या निमित्ताने मी एवढंच सांगेन की इथे बरेचसे मान्यवर आहेत. आमचे मित्र नेहरू सेंटरला भेटतात ते साहेब, पहिला त्याच्यावर बसले काय ना ते आहेत. बरेचसे लोक आहेत. आणि VIP चाळीचं स्मारकाचं काम घेतलेलं आहे ते आमचे लोखंडे आहेत. बरेचसे लोक आणि पत्रकार आले, उदाजी काजिर्डेकर, बरेचसे लोक इथे आहेत. सगळ्यांचं नाव घेऊ शकलो नाही, परंतु आपण सर्वांनी जे काही चालवलेलं आहे त्याला माझा पाठिंबा आहे. आम्ही इथं सुरुवातीला यादव वगैरे असताना 22 प्रतिज्ञेवर तिथे आपण म्हणजे 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तिथे आपण 22 प्रतिज्ञेचा अभ्यास केला होता. आणि त्यातून अनेक वेळा इथे येणं जाणं झालं. आणि आपण एकत्र येतोय खऱ्या अर्थाने आज गरज आहे. तेव्हा आपण ही इमारत निर्माण करण्यासाठी मी सर्वांना करतो आहे. मला त्यांनी सांगितले बौद्धचारीच नाही, धर्मचारी असो, भिक्षू असो, त्याला आपण दान देतो. आज आम्हाला भिक्षू लोकांनी 100 कोटीच्या वर दान आज प्रयत्न बौद्ध महासंघाकडे बालवाडी पासून 20-20 एकरच्या 4 विकसना केंद्र आहे. 20 एकर त्यावेळी विनंती हे फार मोठं काम केलं.
अशा प्रकारे जी काय अनडिक्लेअर आतून जी काय धम्मक्रांती चाललेली आहे, विसरू नका. मला एका माणसाने, आमच्या खेडच्या मोहिते नावाच्या माणसाने 6 एकर जागा दिली, एक पैसा घेतला नाही. आज तुम्ही खेडला वर्णना केला गेला, आज जंगल जी मंगल सगळ्या दिल्लीतून येतात, मन शांती घेऊन मग क्रांती करण्याचा प्रयत्न करतात. कणकवलीला 5 एकर जागा मिळेल, गोव्याला 5,000 लोकांचा आम्ही धर्मांतर करतो. म्हणजे मी आपला पंचायतचा सभासद आहे. आणि म्हणून आपण कुठे असा, कुठल्याही मोठ्या असा, राजकारणात असा, समाजकारणात असा, कुठल्याही क्षेत्रात असा, म्हणजे आपली मातृसभेचा आपला हात किती असलं पाहिजे. आपण आपल्या संस्थेला तन मन धनाने मदत केली पाहिजे, सोबत केली पाहिजे. तर आज हे चांगले दिवस आलेले आहेत आणि ही सारी मंडळी रात्रंदिवस साहेबांच्या बरोबर काम करते आहे. त्यांना मी वंदन करतो की आपल्याला वन मॅन शो नको आहे, टीम वर्क पाहिजे. तिथं टीम, तिथे जय भीम. तर अशा प्रकारे कन्सल्ट, विचारपूस केली पाहिजे. प्रत्येक गोष्टीवर आपण कन्सल्ट केलं पाहिजे, विचारपूस केली पाहिजे, योग्य की अयोग्य. म्हणून आता आपल्याला चांगले दिवस आहे, मोठ्याची माऱ्याची जागा मिळालेली आहे. त्याच्यातून आपण इतर जे काही सरकारच्या पाठीमागून इथून असेल किंवा अन्य जे काय गोष्टी असतील, महाडला सुद्धा आपण जातो परत, पण तिथे आपलं काय विश्रांती स्थळ नाही आहे. भविष्यामध्ये काही गोष्टी घडू शकतात. आता तरुण लोकांनी पुढे आलं पाहिजे, बौद्धचार्यांनी पुढे आलं पाहिजे आणि ही धम्मक्रांती गतिमान करण्यासाठी पंचायतचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बहुजन हिताय, बहुजन सुखाय असा धर्माचा प्रचार करण्यासाठी पुढे आहोत. आम्ही बरोबर आहोत तुमच्या आणि शुभेच्छा व्यक्त करतो. आणि माझे मित्र बौद्धचारी पवार यांनी मला 1-2 महिन्यापूर्वी आठवण करून दिली की भविष्यात तुम्ही वेळ काढला तर आम्ही येऊ, आणि त्यांनी आज ती पूर्णता केली. मीही येऊ शकलो. मी विकनेस आहे, पण मला हे काम फार आवडते. माझे सगळे पदाधिकारी, हे मान्यवर सगळे लोक परिचयाचे आहेत. आपण सगळे बहुतेक बौद्धचारी परिचयाचे आहेत. आपल्याला दीर्घायुष्य लाभो, आपल्या सगळ्यांचं मंगल हो, आणि आपण खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीची पायी हो अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि नामदेव बरोबर येथे थांबवतो. नमो बुद्धाय. जय हिंद.